मुंबई उपनगर कांदिवली येथे पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाचा गळा आवळून आत्महत्येचे नाटक करणाऱ्या आरोपी पतीला अखेर समतानगर पोलिसांनी अटक केली आहे। शिवशंकर सुकेंद्र दत्ता असे या 40 वर्षीय आरोपी पतीचे नाव असून दुहेरी हत्याकांडात तो बोरिवलीच्या स्थानिक न्यायालयातून पोलीस कोठडीत आहे। अनैतिक संबंधांचा संशय घेऊन त्याने आधी पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर आत्महत्येचा कट रचला। मुलाने हा खून पाहिला होता, तो खुनाचा साक्षीदार होता, त्यामुळे त्याने आपल्या मुलाचीही हत्या केली आणि फाशी घेण्याचे नाटक करून घटनास्थळावरून पळ काढला। पोलीस तपासात हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी शिवशंकरवर अटकेची कारवाई केली। चौकशी दरम्यान तो दिशाभूल करणारी आणि विसंगत माहिती देत होता, त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला। तांत्रिक तपास आणि विश्लेषणाच्या आधारे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची कबुली दिली। पुष्पा हिचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता, यावरून त्याच्यात नेहमी भांडणे होत असे। या रागातून त्याने पुष्पाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला। त्यानंतर आपण त्याच दोरीने गळफास घेतल्याचे नाटक केले। त्याच्या मुलाने त्याला पत्नीचा खून करताना पाहिले। या गुन्ह्यामध्ये तो साक्षीदार होता, म्हणून त्याने त्याचेही नायलॉनच्या दोऱ्याने गळा आवळून खून केला, तसेच गळफास लावून आत्महत्येचे नाटक केले। या 2 हत्या केल्यानंतर तो घरातून पळून गेला। दुपारी घरी आल्यानंतर त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश घेतला। त्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सर्वांनी पाहिले। आरोपी शिवशंकरने चांगली योजना आखली, मात्र पोलीस तपासात त्याचा पर्दाफाश झाला। तपासात ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी शिवशंकरला अटक केली। सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत। समतानगर पोलीस स्टेशन येथे 12:30 वाजता अशी माहिती प्राप्त झाली की एका रूममध्ये एक महिला आणि तिचा मुलगा यांची आत्महत्या केल्याचे दिसून आलेले आहे। या संदर्भामध्ये समतानगर पोलीस स्टेशनचे PSI निकिता कोळपकर, API पूजा चव्हाण, API गंगापूरकर, API चौधरी यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली। त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी सदरचे 2 मृतदेह खाली उतरवलेले होते, त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेला आहे। सदर महिलेचा जो पती आहे त्याचं नाव आहे शिवशंकर सुकेंद्र दत्ता। त्याच्याकडे चौकशी केली असता तो फारच विसंगत उत्तरे देत होता, त्यामुळे त्याच्याकडे ह्या जे 4 अधिकारी आहेत त्यांनी व्यवस्थित चौकशी केल्यानंतर तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की अनैतिक संबंधाच्या एकंदरीत संशयावरून त्याने स्वतःच्या पत्नीचा दोरीने हत्या केलेली आहे, दोरीने गळा दाबून हत्या केलेली आहे आणि त्यानंतर त्याने त्यांच्या आत्महत्येचा बनाव रचलेला आहे। त्याचा जो छोटा मुलगा आहे त्याने ती घटना बघितली म्हणून त्याने त्याच्या पित्याची देखील दोरीने गळा आवळून हत्या केलेली आहे। हे तपासामध्ये त्याच्याकडे चौकशीमध्ये हे निष्पन्न झालेले आहे। सदर बाबत समतानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया ही चालू आहे। सध्या PM सुद्धा चालू आहे। आरोपी हा टेम्पो चालक आहे। गेले 8 ते 10 वर्ष तो या ठिकाणी राहत आहे, एवढंच त्याचं सध्या तरी बॅकग्राऊंड आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।